नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण जिल्हा न्यायालय भरती विशेष प्रश्न घेणार आहोत जे की कनिष्ठ लिपिक शिपाई हमाल स्टेनो भरतीसाठी उपयुक्त आहेत। व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा। वारंवार हे प्रश्न विचारले जातात। चला तर आपण वेळ न गमावता आपण पाहूया पहिला प्रश्न। भारतातील परम हा महासंगणक सुपर कॉम्प्युटर कोणत्या संस्थेने विकसित केला आहे? भारतातील परम हा महासंगणक सुपर कॉम्प्युटर हा CDAC पुणे या संस्थेने विकसित केलेला आहे। पुढील प्रश्न पाहणार आहोत आपण विद्यार्थी मित्रांनो। आवाजाची तीव्रता मोजण्याचे एकक कोणते? तर आवाजाची तीव्रता मोजण्याचे एकक आहे डेसिबल। आवाज कशामध्ये मोजतात? तर डेसिबल मध्ये मोजला जातो। पुढील प्रश्न आहे कोणता हरित वायू नाही? तर हायड्रोजन हा हरित वायू नाही। पुढील प्रश्न आहे डॉट्स हा उपचार कोणत्या रुग्णांसाठी आहे? तर डॉट्स हा उपचार क्षय रुग्णांसाठी आहे। पुढील प्रश्न पाहणार आहोत आपण कच्ची फळे पिकवण्यासाठी हा गॅस वापरतात? तर कच्ची फळे पिकवण्यासाठी इथिलीन हा गॅस वापरला जातो। कोणता? इथिलीन गॅस। पुढील प्रश्न आहे महात्मा गांधी यांच्या आईचे नाव काय होते? तर महात्मा गांधी यांच्या आईचे नाव होते पुतलीबाई। काय होते? पुतलीबाई। पुढील प्रश्न आहे आत्मवृत्त हे आत्मचरित्र 1915 रोजी प्रसिद्ध झाले ते कोणाचे होते? तर आत्मवृत्त हे आत्मचरित्र 1915 रोजी प्रसिद्ध झाले ते महर्षी कर्वे यांचे होते। कोणाचे होते? महर्षी कर्वे यांचे होते। पुढील प्रश्न आहे रिकामी जागा यांना भारतातील गिरणी कामगार संघटनेचे आद्य प्रवर्तक म्हटले जाते? तर नारायण लोखंडे यांना भारतातील गिरणी कामगार संघटनेचे आद्य प्रवर्तक म्हटलं जातं। पुढील प्रश्न आहे हिंगणे स्त्री शिक्षण संस्था कोणी स्थापन केली? तर हिंगणे स्त्री शिक्षण संस्था महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी स्थापन केली। पुढील प्रश्न आहे स्वामी दयानंद सरस्वती यांनी आर्य समाजाची स्थापना कधी केली? तर स्वामी दयानंद सरस्वती यांनी आर्य समाजाची स्थापना 10 एप्रिल 1875 साली केली। कधी केली? 10 एप्रिल 1875। लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो, 10 एप्रिल 1875। पुढील प्रश्न आहे बालहत्या प्रतिबंधक गृहाची स्थापना कोणी केली? तर बालहत्या प्रतिबंधक गृहाची स्थापना महात्मा फुले यांनी केली। कोणी केली? महात्मा फुले यांनी केली। पुढील प्रश्न आहे सावित्रीबाई फुले यांचे जन्मगाव कोणते आहे? तर सावित्रीबाई फुले यांचे जन्मगाव नायगाव हे आहे। कोणते आहे? नायगाव आहे। सावित्रीबाई फुले यांचे जन्मगाव कोणते? तर नायगाव हे आहे। पुढील प्रश्न आहे कमुआवशिका या संकल्पनेचे मूळ जनक कोण होते? तर कमुआवशिका या संकल्पनेचे मूळ जनक होते कर्मवीर भाऊराव पाटील। कर्मवीर भाऊराव पाटील हे होते। पुढील प्रश्न आहे पंढरपूरचे विठ्ठल मंदिर सर्वांसाठी खुले व्हावे यासाठी कोणी आंदोलन केले? तर पंढरपूरचे विठ्ठल मंदिर सर्वांसाठी खुले व्हावे यासाठी साने गुरुजी यांनी आंदोलन केले होते। पुढील प्रश्न आहे स्वामी विवेकानंद यांचे गुरु कोण? तर स्वामी विवेकानंद यांचे गुरु रामकृष्ण परमहंस हे होते। कोणते होते? रामकृष्ण परमहंस। पुढील प्रश्न आहे महाराष्ट्रात पंचायत राज यामध्ये स्त्रियांसाठी किती टक्के जागा राखीव आहेत? तर महाराष्ट्रात पंचायत राज यामध्ये स्त्रियांसाठी राखीव जागा 50% आहे। किती टक्के? 50%। पुढील प्रश्न आहे पंचायत राज हा विषय रिकामी जागामध्ये समाविष्ट आहे? तर पंचायत राज हा विषय राज्यसूची यामध्ये समाविष्ट आहे। पुढील प्रश्न आहे त्रिस्तरीय पंचायत राज्याची संकल्पना कोणत्या समितीने मांडली? त्रिस्तरीय पंचायत राज्याची संकल्पना बलवंतराव मेहता समिती यांनी मांडली। कोणी मांडली? बलवंतराव मेहता समिती। पुढील प्रश्न गोलपीठा काव्य संग्रहाचे कवी कोण आहे? गोलपीठा काव्य संग्रहाचे कवी नामदेव ढसाळ हे आहेत। कोण आहेत गोलपीठा काव्य संग्रहाचे कवी? तर नामदेव ढसाळ। पुढील प्रश्न आहे समर्थ रामदास स्वामी यांचे जन्मगाव कोणते? समर्थ रामदास स्वामी यांचे जन्मगाव जाम हे आहे। कोणते आहे? जाम। पुढील प्रश्न आहे भारतीय राज्यघटना समितीचे अध्यक्ष कोण होते? तर भारतीय राज्यघटना समितीचे अध्यक्ष डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे होते। पुढील प्रश्न भारताचे राष्ट्रीय गीत वंदे मातरम हे रचनाकार कोण? तर भारतीय राष्ट्रीय गीत वंदे मातरमचे रचनाकार हे बंकिमचंद्र चॅटर्जी हे होते। कोण होते? बंकिमचंद्र चॅटर्जी होते भारताचे राष्ट्रीय गीत वंदे मातरमचे रचनाकार। पुढील प्रश्न 1 मे 1999 रोजी महाराष्ट्रात खालीलपैकी कोणत्या 2 जिल्ह्याची निर्मिती झाली? तर 1 मे 1999 रोजी महाराष्ट्रात हिंगोली व गोंदिया या 2 जिल्ह्याची निर्मिती झाली। पुढील प्रश्न आहे लॅब मध्ये ज्या मशीनद्वारे फोटो प्रिंट तयार होते त्या मशीनला काय म्हणतात? तर लॅब मध्ये ज्या मशीनद्वारे फोटो प्रिंट तयार केली जाते
त्या मशीनला प्रिंटर असं म्हटले जाते. काय म्हटले जाते? प्रिंटर म्हटले जाते. पुढील प्रश्न आहे, गोदावरी नदीचा उगम कोठे होतो? तर गोदावरी नदीचा उगम त्र्यंबकेश्वरला होतो. कुठे होतो? त्र्यंबकेश्वरला होतो गोदावरी नदीचा उगम. पुढील प्रश्न आहे, केळीसाठी प्रसिद्ध जिल्हा कोणता आहे? तर केळीसाठी कोणता जिल्हा प्रसिद्ध आहे विद्यार्थी मित्रांनो? तर केळीसाठी प्रसिद्ध जिल्हा आहे जळगाव. पुढील प्रश्न आहे, भारताचे पहिले राष्ट्रपती कोण आहेत? तर भारताचे पहिले राष्ट्रपती आहेत डॉक्टर राजेंद्र प्रसाद. भारताचे पहिले राष्ट्रपती आहेत डॉक्टर राजेंद्र प्रसाद. पुढील प्रश्न आहे, जगातील सर्वात लांब नदी कोणती? तर जगातील सर्वात लांब नदी आहे नाईल नदी. जगातील सर्वात लांब नदी नाईल नदी आहे. पुढील प्रश्न आहे, नांदेड शहर कोणत्या नदीच्या काठावर आहे? नांदेड शहर गोदावरी नदीच्या काठावर आहे. कोणत्या नदीच्या काठावर आहे नांदेड शहर? तर गोदावरी नदीच्या काठावर आहे. लक्षात ठेवा. पुढील प्रश्न आहे, श्री क्षेत्र माहूर कोणत्या जिल्ह्यात आहे? तर श्री क्षेत्र माहूर हे नांदेड या जिल्ह्यामध्ये आहे. कोणत्या जिल्ह्यामध्ये विद्यार्थी मित्रांनो? नांदेड जिल्ह्यामध्ये श्री क्षेत्र माहूर हे आहे. तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो 30 प्रश्न आपण महत्त्वाचे घेतलेले आहेत. तर तुम्हाला प्रश्न आणि व्हिडिओ कसा वाटला ते नक्कीच कमेंट करून सांगा. भेटूया अशाच पुढील व्हिडिओमध्ये. धन्यवाद.